आहे ना. आणि पूर्व पक्षाचं मत कोणतं आहे? कर्माने काय होतं? आता कर्माने कसा मोक्ष होत नाही, त्याची फलं भोगावी लागतात. म्हणजे कोणतंही कर्म असो, नित्य असो नैमित्तिक असो, काम्य असो का निश्चित असो, फल भोगल्याशिवाय त्या कर्माची निवृत्ती होत नाही. आलं का लक्षात? पण सारखं ते चालूच असतं. आणि फक्त निवृत्ती कशाने होते? ज्ञानाने. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, सिद्धांत सांगायचा. आता कर्माचे प्रकार वगैरे पाहिले की आपण त्यांचं ते सगळं खंडन करून टाकायचं. नित्य नैमित्तिक कर्माला सुद्धा फल आहे. तो काय म्हणतो फल नाही असं म्हणतो. नित्य नैमित्तिक कर्माचा कसा संबंध सांगतो तो? नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य नाही केलं तर खंडन करायचं. मग केलं तर काय आहे? पुण्य आहे. नाही केलं तर पाप आहे. अरे पूर्व पक्षाचं मत आहे काय नाही का? तो काय म्हणतो, नित्य नैमित्तिक कर्म जर आपण केलं तर काय नाही, आपल्याला सांगायचं आहे पुण्य आहे म्हणून. आणि तो काय म्हणतो पुन्हा नाही केलं तर आपल्याला सांगायचं नाही केलं तर पाप होत, खंडन करायचं. झालं का लक्षामध्ये? नित्य नैमित्तिक कर्मामध्ये काय आहे? त्याचं मत कोणतं आहे? अरे नाही, आता सांगितलं ना, नित्य नैमित्तिक कर्माच्या बाबतीत पूर्व पक्षाचं मत कसं आहे? नित्यनेमित्त कर्म केलं नाही तर पाप होतं, केलं तर पुण्य होत नाही, केवळ पापाचा प्रतिबंध होतो. प्रतिबंध. हे कोणाचं मत आहे? खंडन करायचं त्याचं. केलं तर काय पुण्य आहे, आणि नाही केलं तर ते काही नाही केलं तर पाप होत नाही. बरं, पुढे कोणतं कर्म आहे? काम्य कर्म. काम्य कर्म करूच नाही, काय नाही. बरं, म्हणजे आपल्याला फलभोगाची इच्छा संपली. पुढे कोणतं कर्म? विहित कर्म जे आहे, निषिद्ध कर्म करायचंच नाही. पुढे कोणतं? तर प्रायश्चित्त कर्म. एका जन्माच्या प्रायश्चित्ताने अनंत जन्मामध्ये केलेलं पाप निवृत्त होऊ शकत. दुसरं खंडन, इच्छेच्या अभावानेच का पुण्यकर्माची काय नाही निवृत्ती होते, हे म्हणणं सुद्धा काय नाही. ते काय नाही, ईश्वराचा संकल्प आहे. ज्याचं जसं कर्म असेल त्याने ते भोगलंच पाहिजे. काय केलं पाहिजे? सिद्धांत असा की कर्माने मोक्ष होत. तो कशाने होतो? परिच्छेद क्रमांक 13. कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्षसिद्धी. कशाने असंभव? कशाने मोक्ष होतो? ज्ञानाने. पुढे पूर्व पक्षाचा अनुवाद. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्मांचा परित्याग करून नित्यनैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावीत. कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोक प्राप्ती होणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ते ती कर्मे केल्याने होणार नाही. शिवाय या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो आणि पूर्वजन्मी. बरोबर आहे. कोणाचं मत आहे? नाही तर उत्तर पक्षाचं. आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्यकर्माचे फलेच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचूनही केवळ कर्माने जन्माभावरूप मोक्ष होतो असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. कशाने कर्म? ज्ञानाने मोक्ष होत नाही. कशाने होतं?
मोक्ष त्यांचा मोक्ष आहे. कर्म संपणं यालाच काय म्हणतात ते आहे का नाही. कर्मामुळेच जन्म आहे. अगा कर्मे जाई दवदेही सुख दुःखी आणि ते तो भोगावया यावे. आपलं कर्म शिल्लक राहतं ना. आणि पुन्हा जन्माला आहे. मनुष्याचा जन्म कुठे झाडाला लागतो का? अरे मनुष्याचा जन्म झाडाला लागतो का? मग कुठं कुठे खाणीत तयार होते का? मातीच्या उदर कुहरीन पचोरी माचोरी सगळे पाणी पुन्हा आलं की पुनरपी जननम न पुनरपी सारखं आहे का नाही. विचित्र प्रकार असतो सारखं. मनुष्य जे आपल्याला ते सुख दुःख वाटत नाही. अंगबळणी पडलेलं आहे. काय पडलेलं आहे? खरं ते दुःखच आहे बा. पुनरपी जननम पुनरपी बरं का. 2 दिवसात मिळून एकाच वेळा संडासला जावं लागतं. रोज 2-3 वेळा काय करावं लागते. लाज पाहिजे निर्मळा काय करे. पुन्हा दिवस बसा पुन्हा जाऊ दे. आपल्या कशा करता मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने. तो कर्माने मोक्ष होत नाही. पुन्हा कर्माची फलं भोगण्याकरता जसं ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला देहाची काय होते मग काय काय. दुधाजन गीतं व्हायची त्याच्यात आहे का. त्याची आसुरी संपत्ती असते ना. त्या आसुरी संपत्तीमध्ये मनुष्य देह बी काही नाही त्याच्यात. मग सगळे खालचे देह कोणते अंड जारच नाही. अंडा विद्वी हे असे जन्म ते कमीच आहे तुम्हाला. सगळ्या नरकामध्ये खेचपत तानान विषद क्रूरान पाठ नाही देऊन संसारे सुना शिवाम्य दस्तुसरा आसुरी योनी मापन्ना बुढा जन्मने जन्म माम प्राप्य कामते यत्तवया त्रिविधम नरक सेदम द्वार. सुंदर अध्याय आहे. त्याच्यामध्ये मागे मग मोक्ष कशाने होतो? समाधान. पण हे बरोबर नाही. कारण नित्यनैमित्तिक कर्मासही स्वर्गफल आहे. कोणाला तो म्हणतो ना फल नाही. आपण काय सांगायचं? फल आहे. पण ते भोगल्याशिवाय कर्मनिवृत्त होत पुढे असे भगवान भाष्यकारांनी युक्तिप्रमाणाने प्रतिपादन केले आहे. कोणा सांगितलं आहे असं? शंकराचार्यजी महाराजांनी पुढे. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माने उत्तम लोकप्राप्ती होईल, पण जन्माभावरूप मोक्ष घडणार नाही. तुम्ही आपण नित्यनैमित्त कर्म केलं तर लोकांतराची काय मोक्ष नाही. काय नाही. मोक्ष कशाने मिळतो? ज्ञानाने पुढे. शिवाय नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले तर नित्यनैमित्तिक कर्मबोधक वेद वचन निष्फल होईल. हे पहा, त्याचं आपण जर कर्माचं फल मानलं नाही तर वेदाचं वचन काय होईल? आपल्या म्हणण्याला किंमत आहे का वेदाला? आपल्याला कोण विचारतं? वेद काय म्हणतो? एखादा बुवा काही सांगायला लागला कीर्तनामध्ये लोक म्हणतात बुवा बरं का तुमचं सांगू नका. वेदात काय सांगितलं आहे ते सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आहे, तुकोबारायांनी काय सांगितलं आहे म्हणलं त्यांचंच का सांगावं. त्यांची वाणीमध्ये वेदरूप आहे. संताची वाणी कशी असते? वाचा बोलो वेद आणि करो केले. कारण की नित्यनैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते. असे असेल तर पाप उत्पन्न होऊ न देणे हे त्याचे फल म्हणता येईल. हे पहा तर म्हणतो ना काय म्हणतात नित्यनैमित्त कर्म न केलं तर काय होईल? पाप न होऊ देणं हेच त्याचं काय फल आहे. ही भाषा सोपी. कर्म न केलं तरी काय होतं तो म्हणतो. हे तर उलटाच प्रकार झाला की चोरी नाही केली तरी शिक्षाला जेलमध्ये. अरे मला जेलमध्ये कशा करता घेऊन चालले ते काही नाही म्हणायला लागले. आपण मी चोरी नाही केली तरी चला
हे सगळ्याचा उलटा प्रकार झालेला आहे. न्यायाला लक्षात चोरी नाही केली तरी काय ते, हा चोरी केल्यानंतर पाप होते आम्हाला काय मान्य आहे, पण चोरी न करताना जर तो शिक्षा देणारा राजा चक्रम असला उलट पुढे. पण नित्यनैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. ते काही नाही. आणखी आपण कर्म केलं तरी सुद्धा पाप उत्पन्न होऊ शकत नाही पुढे. कारण नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे अभाव रूप आहे. कर्मच केलं नाही तर पाप आणि पुण्य होईल, पेरलंच नाही तर अरे काहीतरी पेरल्याशिवाय होत असते का, तर म्हणतो काय नाही केलं तरी काय होते. म्हटलं काही अक्कल आहे का नाही पुढे. आणि त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अयोग्य आहे. कर्म जरी केलं नाही तरी पापाची काय होते असं म्हटलं भलताच प्रकार आहे की. मग तर फारच चांगलं आहे की न पेरताना सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे ज्वारी अभाव कोणालाही कारणीभूत होऊ शकत नाही पुढे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. अभावातून भावाची उत्पत्ती होत नाही. जिथे अभाव आहे, ढगच आले नाही तर पाऊस पडेल. पाऊस पडण्याकरता कोण यायला पाहिजे आहे काय, नाही तर म्हटलं ढगही नाही तरी काय तिथे पाऊस पडते. इतकं शहाणा मेघ आहे का पुढे. जर कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भावो या द्वितीयाध्यातील भगवदुक्तीशी किंवा कथम सतः संजायते या श्रुतिवाक्याशीही विरोध येईल. तुझ्या गीतेमध्ये आहे ना, नासतो विद्यते भावो उभयोरपि दृष्टांत. असलेल्या वस्तूचा कधी सुद्धा अभाव होऊ शकत नाही. आणि जी अभावरूप वस्तू आहे तिथे प्रत्यक्ष कधी होत. कथम असत सज्जा आहे ते, कथम असत सज्जा आहे ते. असतामधून स्वतःची प्राप्ती होत नाही. ज्याचा जिथे अभाव आहे त्याच्यातून तो पदार्थ उत्पन्न होऊ शकत. येड्या बाबळीमध्ये कुठं आंबा मिळत असतो काय, मग येड्या बाबळीमध्ये कशाचा नाही, कशाचा भाव आहे तिथे, काठी दुसरं काय नाही का. उपादान कारण तुम्हाला केलं ना, कोणत्याही कार्याला काय पाहिजे, घट करायचा असेल तर काय पाहिजे, माती काय असेल काय सांगत नाही. अरे माती उपादान कारण आहे काय पुढे. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. या प्रकाराने नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. जन्माभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. कशाने ज्याचे आपण कर्म करू त्या कर्माचं फल काय केलं पाहिजे, आणि ते भोगण्याकरता पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, पुन्हा जन्म. म्हणून जन्माभावरूप कर्माने प्राप्त होऊ शकत. मग तो जन्माभावरूपी मोक्ष कशाने प्राप्त होतो, ज्ञानाने. ज्ञान काय करत असतं, सगळं ज्ञानाग्नीच सर्व कर्माने भस्मसात करते. तथा जेवढं काही कर्म असेल ते सर्व कर्म ज्ञानरूपी अग्नी काय करतो, नाहीसं करून टाकतो. ज्ञानानेच काय होतं, कर्माचा अभाव कशाने होतो, ज्ञानाने. भोगून कर्माचा अभाव होऊ शकत. पुन्हा कर्म पुन्हा आहे का नाही. शरीर म्हटल्यानंतर त्याच्याकडून कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. निजणे आहे सुद्धा काय, एखादा विचारसागर आहे, पाठाला नाही हे सुद्धा काय कर्मच आहे. आणि घरी बसून राहणं हे काय आहे,
झोपा काढणं. आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. कशाचं? काम्यकर्माच्या फलिच्छेचा अभाव. बरोबर आहे ना. काम्य कर्माचं जरी झालं, इच्छा करा अथवा न करा ते कर्म तुम्हाला फल दिल्याशिवाय. राहणार. हे पहा, एखाद्या काट्यावर पाय पडला, तुमची इच्छा असो का तो काटा आपलं काम केल्याशिवाय. अग्नीवर पाय पडला, कशावर ते नाही म्हटलं त्यांनी जाळू नये असं ते मनात बांधलं. ते इच्छेच्या अभावात जमतंय का? मग तो अग्नी काय करणार? तुमची इच्छा असं अथवा. कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना व दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट. नाही पहा, आपण जे कर्म करतो ना त्याच्यापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक होत असते बरं का, शुभ कर्म करण्याची वासना, आणि दुसरा अंकुर असतो अदृष्ट. आणि 2 आले ना. एक शुभ अंकुर आहे. आपण जे काही मागे कर्म केलं असेल त्या कर्मानुरूप या जन्मामध्ये कर्म करण्याची काय होते? इच्छा होते. आणि दुसरा अंकुर म्हणजे आपण जे काही कर्म केलेलं आहे ते कर्म त्या देहामध्ये काय करावं लागतं, या देहातलं कर्म दुसऱ्या देहामध्ये काय करावं लागतं, त्याला अदृष्ट म्हणायचं. काय म्हणायचं? एखादा माणूस म्हणतो ना, मी काही केलं नाही, मला काय तुमचं व्यसन नाही, अमकं नाही, दमकं नाही, मग कॅन्सर झाला, मग ते मग कोणत्या देहातलं फल आहे? या देहात तर काही नाही. मग कोणत्या देहातलं? मागे जे पाप केलं ते कोणत्या रूपाने आलं? कॅन्सरच्या रूपाने. अरे या जन्मात तर काय केलं नाही, मग दुःख का बघतो? मागच्या जन्मातली काय ती फल आहे का? त्याला काय म्हणायचं? अदृष्ट. काय म्हणतात त्याला? आणि शुभ कर्म करतो का नाही आपण, त्याला शुभ वासना असं म्हणा. तितक्या अंशामध्ये जीव काय आहे? स्वतंत्र आहे. आणि आपल्या भोगण्यामध्ये मात्र काय आहे? परतंत्र आहे. आपण जेवायला बसलो, काय खावं काय खाऊ नये एवढ्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहात. आणि एकदा तोंडात टाकल्यानंतर काय आहे? मग परतंत्र आहे. आहे काय? शुभ वासना करण्याकरता मनुष्य देहामध्ये जीवात्मा स्वतंत्र आहे. काय करायचं आणि काय. पण एकदा आणखी जसं जसं अदृष्ट असेल ते अदृष्ट भोगण्यामध्ये जीव कसा आहे? परतंत्र आहे. वजा. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्मांचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्माधर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. माझा पारतंत्र आहे की नाही. मग एखादी शुभ वासना असेल तर ती वाढवायची, वाईट वासना असेल तर सत्संगातीने काय करायचं? मग शुभ वासना आणि आपण रस्त्याने चाललो, एखाद्या माणसाचं पाकिट पडलं, त्याच्यावर नाव वगैरे असलं, घरी ठेवून घ्यायचं का? मग ज्याचं नाव आहे त्याला पाकिट काय करायचं? कोणती वासना? काय भांडवल आहे त्याला? काय म्हणतात? शुभ वासना. कोणी आलं पाहिजे. शुभ वासना समजले का नाही? आणि दुसऱ्याच्या खिशातले पैसे कळवणार नाही. कोणती वासना आहे? मग कोणती वासना वाढवायची? अशुभ वासना काय करायची? शुभ वासना कशाने वाढायची? सत्संगाची. बरं का? एखादा पोरगा म्हणतात, म्हटलं हो तुमच्या विद्यार्थ्यांनी अमक्या अमक्या ठिकाणी चोरी केली की आम्ही सांगत असतो
ज्याने चोरी केली तो संस्थेचा विद्यार्थी नाही, कोणीतरी असेल बघा. संस्थेचा विद्यार्थी चोरी करेल आणि चोरी करेल तर विद्यार्थी, कारण ते चांगले संस्कार आहे. काय कोणते संस्कार आहे का नाही? मग चांगले संस्कार काय करायचे? वाढवायचे. आणि वाईट संस्कार काय करायचे? पुढे. आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो. कोणत्या सत्शास्त्र श्रवण, सत्संगती, सत्शास्त्र श्रवण आलं काय? याच्या योगाने दुष्ट प्रवृत्तीचा काय होतं? नाश होत असं. म्हणजे आपल्या साधू संतांनी सांगितलं आहे का? हे गावागावामध्ये मोक्ष होते ना, त्याचे परिणाम काय होतात? सुधारलं जातं गाव. काय होतं असं आहे. सत्ताचा काय होतो? परिणाम होतो. कोणाची व्यसन सुटते, कोणाचं वाईट आचरण सुटतं, कोणाचं काही. एखादा पोरगा वाईट आचरणामुळे बापालाच मारतो, कोणाला मारतो, प्रकार आहेत. शिकवतो ना आम्ही, म्हणून तुला माहिती आहे. ते पोरगं सांगत असतं, बाबा मी असा होतो असा. म्हणलं आता चांगली गोष्ट आहे, आता कीर्तन करायला तर आता लोकाला सांगत असतो मी, चांगले वागत जा. पुढे. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्माधर्मरूप अदृष्ट त्याची फलभोगा वाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. अदृष्ट जे आहे ते मात्र भोगूनच काय करावं लागतं, तिथे मात्र काही जमत नसतं. मग तो कोणी किती मोठा असू द्या, काही असू द्या, त्याला ते ज्याने जे कर्म केलं त्याला ते कर्माचं फल भोगूनच काय करावं लागतं. असं ईश्वराचा काय असा संकल्प आहे. पुढे. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मांमध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशात पुरुष प्रयत्न सफल आहे. मग कुठे प्रयत्न सफल आहे? शुभांकारामध्ये प्रयत्न काय आहे? सफल आहे. भोगण्यामध्ये मग तिथे जमत नसतं. एकदा आपण जे कर्म केलं ते वाईट असो का चांगल्याचे फळ मिळतं आणि वाईटाचे काय मिळतं? पण भोगूनच काय करावं लागतं, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पुढे. आणि धर्माधर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. तो प्रारब्धांशच बलवान आहे, त्याची भोगानेच निवृत्ती होते. मग कशाने निवृत्ती करायची? भोगूनच संपवावं लागत असतं. ते दुसरं काय नाही. म्हणलं आम्ही भोगणार नाही. एकदा गुन्हा केला आणि तुम्ही काय केलं? मग गुन्हा केला तर तो गुन्हेगार झाला. मग शासन त्याला काय करते? ते भोगूनच त्याला काय करावं लागतं. मग त्याच्या गुन्ह्याप्रमाणे त्याला शिक्षा असेल. गुन्हा समजते ना. कोणाला 2 महिने, कोणाला 4 महिने, कोणाला सक्त मजुरी, कोणाला अंधार कोसळी, तर कोणाला फाशी. जसा जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे त्याला ते शिक्षा काय करावी लागते, भोगाव्या आहे का रे? कारण ते शासन असतं. काय असतं ते? मग ते जमत नसतं. कोणीतरी ग्रस्त आपला त्याने काय केलं, असं चालता चालता बरोबर आलं, समोरच्या माणसाच्या खिशामध्ये काय आहे? पाकिट आहे. आणि बरोबर तो पाकिट त्याने काय केलं, ते बेमालूम काढलं. पाकिटवाला जर लक्ष केलं, अरे म्हटलं याने आपलं पाकिट काय केलं, चोरला, त्याला धरला. त्याला काय केलं, पोलिसाच्या काय दिला, पोलिसांनी त्याला बेड्या काय टाकाय. मग त्या चोराने विचारलं, म्हणलं मला बेड्या का टाकता तुम्ही? अरे म्हणलं तूच काय केली, चोरी केली, गुन्हेगार झाला, मग तुला शिक्षा काय केली पाहिजे? म्हणलं मी कुठला गुन्हा केला? अरे गुन्हा केला नाही तर काय,
म्हटलं एवढंच आहे. म्हणलं काय आहे, दुसऱ्याच्या खिशात हात जाण्याच्या माझ्या खिशात जायला पाहिजे तर कोणाच्या दुसऱ्या इकडे जायला पाहिजे. म्हटलं बा आहे ना, कोणाच्या खिशात जायला पाहिजे होता तर कोणाच्या खिशात गेला म्हणूनच बेड गुन्हा झाला की त्याचं शिक्षा काय केली पाहिजे, माझा ईश्वराचा काय पुढे. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. उगीच वाद असते, प्रारब्ध बलवान का प्रयत्न बलवान. आपापल्या परीने सर्व काय आहे बलवान आहे. ज्या ज्या वेळेला जे जे कृत्य येईल ते ते कृत्य त्याच्या प्रयत्नही बलवान आहे, प्रारब्धही काय आहे का रे. एखाद्या झाला रोग झाला, प्रारब्धाने झाला, मग औषध लावणं आहे का, मग ते औषध लावणं प्रयत्न आहे. त्यावेळेला काय आहे बलवान प्रयत्न आहे. भोगण्याच्या बाबतीमध्ये पारतंत्र्य आहे. मग भोगण्याच्या बाबतीमध्ये कोणाला किंमत द्यायची, प्रारब्धाला, बरं का. आणि क्रिया करण्याच्या बाबतीत कोणाला, प्रयत्नाला पुढे. असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. बरोबर. म्हणून कोणतंही कर्म तुमची इच्छा असो अथवा नसो, मग तो कोणी किती मोठा मनुष्य असू दे, स्वर्गातला इंद्र का असेना किंवा वैकुंठातला भगवान का असेना, कर्म आहे त्याला भोगूनच काय करावं लागते. तर इंद्राने वाईट कर्म केलं, इंद्रा पडली भगे, माझा इंद्र आहे म्हणून त्याला पाप चुकलं का. मग अरे इंद्र आहे म्हणून पाप चुकलं का. तो इंद्र असो कोणी असो, गुन्हा केला की शिक्षा काय केली पाहिजे. कारण कर्ता कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहेत. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून आता हे विचारत आहे, ज्ञानी पुरुषाला मात्र भोगापासून त्याची काय होते. मग ज्ञानी पुरुषाला काय होते ना आपल्याला काय होत नाही. ते करता पुढे कर्म, पुढे त्याचं फळ हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येमुळे दिसते. कोणामुळे, अगदी अविद्या जर नष्ट झाली तर ते सगळं निवृत्त होते. तुम्ही स्वप्नामध्ये गेले तर का स्वप्नामध्ये काय काय दिसत नाही, सगळं काय दिसते. खरं वाटते माणसाला, काय वाटते कोणत्या अवस्थेत, जागा झाला म्हणजे संपलं सगळं काय करे. एखाद्या माणसाला साप दिसला कुठं तो आरडतो, बघा काय होतं, स्वप्नातच आरडतो. एक पोरगाताही ते काय त्याला काही वाघ बीक दिसला असेल स्वप्नात कुणाच माहिती, मग वळकटी वगैरे गुंडाळली, बरं का. वाघ वाघ करत बसला, सज्जापर्यंत गेला. अरे म्हणलं त्याला आवरा की असं करायचं काय. मग पुढे तो जागा झाला, काय झाला, पुन्हा पूर्वीसारखा झाला. मग स्वप्नातलं तुम्हाला नाहीसं करायचं असेल, स्वप्नातल्या वाघाला काठीने मारायचं असेल, मग काय करायचं. अरे त्याला जागा करायचं, काय करायचं. जागा होत नसेल तर पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडून जर जागा होत नसेल तर तो काढत द्यायची. मग स्वप्न नाही तर स्वप्नातल्या पदार्थाची निवृत्ती करायची असली तर काय केलं पाहिजे. मग हे तर तसंच आहे बघा. ज्ञानाने मनुष्य जागा होतो. कशाने, ज्ञानाने जागा झाला म्हणजे सगळं कर्ता कर्म क्रिया वगैरे हे सगळं आपोआप काय होते, संपन्न आहे. पुढे म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्यांचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाध होतो. जसे स्वप्नामध्ये
निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. नाही बा, स्वप्नामध्ये आपल्याला अनेक पदार्थ दिसतात का नाही? मग स्वप्न कशामुळे पडलं? झोपेमुळे. झोपच नाही आली तर स्वप्न पडेल. मग स्वप्न ज्या अर्थी पडते त्या अर्थी आपल्याला झोप लागली असली. मग झोपेमुळे स्वप्न पडतं आणि त्याच्यात नाना प्रकारचे पदार्थ अमुक दिसतात. मग आपल्याला स्वप्नातली भीती नाहीशी करायची असेल तर काय करायचं? मग पुन्हा झोपेतून काय करायचं? मग स्वप्न राहत असते का? संपदे स्वप्न. मग तसंच आहे. आत्मज्ञानरूपी जागृती प्राप्त झाली म्हणजे जगतरूपी स्वप्न काय होते? संपदे. आणि जोपर्यंत आत्मज्ञानरूपी जागृती प्राप्त होत नाही तोपर्यंत जगताचा व्यवहार संपू शकत. जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्नातला वाघ दिसल्याशिवाय, आणि स्वप्नातून जागा झाला म्हणजे तोच विचारतो आपल्याला वाघ कुठं आहे पुढे. आणि मृगजलाचा बाध होतो तसे अविद्यारूप निद्रेत कर्ता कर्म फल यांचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतो. स्वप्नामधल्या पदार्थाचा जर बाध करायचा असेल तर काय करावं लागत असते? जागा करणे. त्याप्रमाणे जगतरूपी जगताचा आहे ना, बाध शब्द नंतर सांगतो मला. त्याचं मिथ्यात्व कळणे. काय कळणे? त्याला बाध म्हणतात. हे आपल्याला दुपारच्या परी मृगजळ दिसते, मग खराय समजतो का? मग काय समजतं? त्याचा बाध होतो. ज्ञानाने काय होतं? त्याचा दिसणं बंद पडते का मिथ्यात्व कळते? दिसणं तसंच आहे तसंच राहतं, त्याला बाध म्हणतात. ज्ञात्या पुरुषाला सुद्धा जगत दिसते पण ते बाध रूपाने. कोणत्या रूपाने? मिथ्या रूपाने. तुम्हाला आम्हाला म्हणताय भानगडी असतात सगळ्या. नाही का? एखाद्या माणसाने आणखी शिवी दिली तर आपण क्रोध उत्पन्न होतो. काय होतं? आणि त्या पुरुषाला त्या शिवीचं मिथ्यात्व कळाले असल्यामुळे त्याला क्रोध उत्पन्न होत. असं दोमध्ये फरक आहे ना. काय आहे? ज्ञाता पुरुष आणि कोण? अज्ञानी पुरुष. ज्ञानी आणि दोच्या क्रियेमध्ये काय फरक आहे? पुढे आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. त्याला एकच आहे. अंधार घालवायचा असेल तर काय पाहिजे? प्रकाशाशिवाय कोणत्याही साधनाने अंधाराची निवृत्ती होत. त्याला कोणतं साधन आहे बघ? अरे अंधार निवृत्ती करता काय पाहिजे? हे कोणीतरी राजा होता आणि प्रधान. काहीतरी त्यांचा वाडा होता जुना. तिथे गेल्यानंतर ते काहीतरी 50-100 वर्षाच्या पूर्वीचा आमच्या वाडा असल्यामुळे पूर्वीच्या काळात त्या वाड्यात सगळा काय होता? अंधार होता बा. काय होता? मग तो राजा म्हणायला लागला, म्हणला शेठजी आपल्या मुनीमजीला, काही करा पण हा अंधार काय करा. ते म्हटलं या अंधार घालवण्याकरता 6 महिने लागतील. किती? 100 मजूर लागेल. किती? आता इतक्या दिवसाचा अंधकार कुठे 1-2 दिवसात जाते का? मग म्हटलं किती दिवस लागू द्या, काय करा, पैसा लागू द्या, पण या घरातला अंधकार काय करा. बऱ्या म्हणायला लागले काय हरकत नाही. मग त्या मुनीमजीने अंधकार घालवण्याकरता बरं का इलेक्ट्रिक फिटिंग करायला लावले. कोणती? मग ते राजाने विचारायचं, झाला का अंधकार? गेला का अंधकार? गेला का अंधकार? मग त्यांनी फिटिंग पूर्ण म्हटलं चला गेला आता अंधकार. मग आणलं मग अंधकार जसाच्या. मला इतकं वाढवला जसं काय अंधकार तसं. आता कुठे गेला म्हणायला लागले. आणि इतके मजूर लावले, नमकं केलं आणि तमकं काय. म्हणलं आम्ही काय खोटं बोलतो का? बटन दाबल्याबरोबर काय पडलं? अंधार कुठे गेला?
मजुराने नेला काढला का प्रकाशाने नेला? अंधार प्रकाशाशिवाय जाऊ शकत. त्याप्रमाणे आलं लक्षात, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत. पुढे आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल. ते काय नाही, मला माझी इच्छा नाही काही भोगण्याची, जमत असते का? तुझी इच्छा असो का नसो, येत नसला 2 हंटर मारून पुढे. ते काही नाही बा, भोगूनच काय करावं लागतं. कारण शासन आहे त्याला. काय गुन्ह्याला दंड केलाच पाहिजे, मग तो कोणी का असे ना, ते काय नसतं ते बघा. म्हणून कर्माचं फल हे भोगूनच काय करावं लागतं. मग ते विहित असो का निषिद्ध, कोणत्याही कर्माचं फल भोगल्याशिवाय फल भोगण्याकरताच मनुष्य जे आहे. कोणता ते आपण जे काही मागे पुढे कर्म केलं ना ते भोगण्याकरता. म्हणतात काही सुखी आहे तर काही काय आहे का नाही. ज्या अर्थी दुःखी दिसतात त्या अर्थी मागच्या जन्माचं काय असलं पाहिजे, फल असलं पाहिजे. नाही का ईश्वर सृष्टी आहे ना, मग ईश्वरानं सृष्टी केलेली आहे, यात सगळे सुखी आहे का? मग काही कोणी कशाने दुःखी, कोणी कशाने दुःखी, कोणी कशाने दुःखी. त्याच्यामध्ये कायिक दुःख पुढे, मानसिक दुःख पुढे, वाचिक दुःख, हे सगळे दुःखाचे काय प्रकार आहेत. कोणी म्हणा मानसिक दुःख कोणतं, लग्न झालं आहे पण मुलगाच होत नाही, कोणतं दुःख. बरं का, कीर्तनात सांगायचं नाही. ते ज्यांना मुलगा नाही त्यांना भयंकर वाईट वाटतं. ते विचित्र विचित्र प्रकार आहे. सगळं आपल्याला पाहायला मिळतं व्यवहारामध्ये. काय होतं, अरे व्यवहारामध्ये काय सगळे एखाद्याचा सारा जन्माच्या जन्म जात असतो भिकाराचा, तरी त्याला झोपडीसुद्धा काय होत नाही, मिळत नाही. प्रारब्ध काय करायचं आहे का नाही. आणि एखाद्या मुंबईसारख्या ठिकाणी श्रीमंत माणसाचे हे 25 मजल्याचे 2-3 गायचे, माझं गणित कसं सोडवायचं. कर्माची फलं काय केली पाहिजे, ते काय नसतं, ईश्वराचा संकल्प आहे. पुढे अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे. बा, ईश्वराचा संकल्प, शासनाचा सुद्धा संकल्प असतो ना. ज्याचं जसं कर्म असेल त्याकरता जेल तयार करून ठेवला. काय बा, आपली येरवडा जेल आहे ना, नाही का नाही. पाप झाला की कुठे जायचं, येरवडा जा. एकदा जेलमध्ये टाकल्यानंतर पूर्ण जेल होईपर्यंत त्याला दाराच्या बाहेर येता येत ते काय नसतं. पारतंत्र्याचं. भूक लागते 2 भाकरीची, जेवायला मिळते अर्धी भाकरी. काय खरं तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे कोणीतरी आपले ते राजाला मुलगा झाला, मग राजाने त्यांना आनंद देण्याकरता ज्यावेळी जेलमध्ये लोक असतील मुलींना सांगितलं, म्हटलं पाहताना सांगा तर मला जे पाहिजे ते काय करू आम्ही. राजाला आनंद झालेला आहे. म्हणजे मुलीने विचारलं, म्हणलं पा राजेसाहेब प्रसन्न झाले आहे तर मला जे पाहिजे ते काय करा मागा. मग ते होते. एक जण म्हणायला लागले, हा थंडीचे दिवस असते, एका ब्लँकेटने थंडी जात 2-3 दिले तर फार चांगलं. एक म्हणायला लागले भूक लागली असते, 2 भाकरीची काम, आणखी 1 भाकरी वाढून दिली तर. हे सगळे असेच मागायला लागले बघा. मग त्याच्यामध्ये एक शहाणा होता बघा. म्हणलं तुला काय पाहिजे, त्याने सांगितलं, म्हणलं 2 धक्के मारून जेलच्या बाहेर काढून दे. मग शहाणा कोण, अरे शहाणा कोण, बाकीचे काय शहाणे नाही, नाही सांगता येत कोणाला. अरे बाकीचे मागणारे लोक का शहाणे नाही.
कारण ते कशाची इच्छा करतात? जेलमध्येच राहण्याची इच्छा करतात. कशाची? जेलच्या बाहेर पडण्याची इच्छा. मागतात पण कोणते राहण्याकरता. मग तसंच आपलं आहे का? बंध निवृत्ती करता कुठे काय प्रयत्न आहे? उगाच बंध वाढवण्याकरता काय प्रयत्न आहे? हे कशाकरता सांगितलं तुम्हाला? तेव्हा ते काही नसतं. ज्या हे चाललेलं आहे ना, ज्याचं जसं कर्म असेल त्या अनुरूप ईश्वर त्याच्याकडून त्या कर्मफलाचा काय करून येतो. मग ईश्वरावर ते काय अन्याय नाही. ईश्वराने काय केलं? ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फल देण्याची काय केली आहे का नाही? या सर्व असं लावायचं बघा. एखाद्या माणसाला सरकार उत्तम कर्म असेल तर त्याचा गौरव करते. काय करते? आणि दुष्ट कर्म करणाऱ्याला काय देते? फाशी देते. आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचे फल होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. ते काय नाही. तुमची इच्छा असत कर्माचं फल काय केलं पाहिजे पुढे. शिवाय इच्छेच्या अभावानेच काम्यकर्माचे फल कोणास होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःखफल कोणास होऊ नये. कारण निषिद्ध कर्माचे फल जे दुःख त्याची कोणासही इच्छा नाही. दुःखाची कोणाला इच्छा असते का? मग का भोगावं लागते? पापाचं फळ. कशाचं फळ? काय काय म्हणून माणसाला इच्छा नाही तरी पण सुद्धा काय करावं लागते पुढे. आणि दुःख तर होते म्हणून ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलाचा अभाव होत नाही. ते काही नाही. भोगूनच काय केलं पाहिजे? तुम्हाला नष्ट जर करायचं असेल तर एकमेव सर्व उपाय कोणता? ज्ञानाने मात्र सर्व काय होते संपून जाते. कर्माने कर्मफलाचं भोगूनच काय करावं लागतं. आणि एकदा ज्ञान झालं म्हणजे मग काय झालं? संपलं. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भा. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत पुनरपि जननम पुनर्संसार आहे. या देहातून त्या देहातून त्या देहातून कोणत्या देहात जाईल काही सांगता येत. ज्याचं जसं पाप असेल त्याप्रमाणे. काय काय माणसं असतात ना, नाही त्याची स्तुती करत असतात. करावं लागत असते. एखाद्या दहाव्याच्या दिवशी आपण गेलो तर कोणी असं प्रवचन करायचं असलं त्याची स्तुती काय करायची असते? त्यांना स्वर्ग मिळेल अंक मिळेल आणि मनामध्ये म्हणत असतो तो सारा जन्मभरपर्यंत काय केलं? पाप केलं. आता काय पापाचं फल कुठं स्वर्ग असते का? पण ते सांगावं लागत असते. काय करावं लागेल ते काही नाही का? ते बघूनच काय करावं लागते. काय इथे आपले बरेचसे लोक आता फार सुधारणा केलेली आहे. ते लक्ष विचारते नसते ना. आहे का? आता आम्ही पाहिलं जुनी माणसं असल्यामुळे ती रक्षा आणावी. रक्षा किती काढली पाहिजे? अरे मुठभर म्हणा थोडी म्हणा हे पोतभर घेऊन ये. आणि त्या इंद्राणीत काय करायचे? टाकून द्यायची. पुण्या म्हणायची कुठून आणि इथं आणून काय करायचे? आहे का नाही? पोतभर रक्षा टाकली ते राख टाकली इथे म्हणजे काय तो मनुष्य कुठं स्वर्गाला जातो का? पोतभर टाका कर्माचं फल काय केलं पाहिजे? भोगलंच पाहिजे पुढे. वेदांत मतात कर्मानुष्ठानकाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असे मानले आहे. त्याप्रमाणे कर्मानुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फल होत नाही असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षीचे म्हणणे आहे. कारण ते काही नाही तुमचं.
कर्म करत वेळी तुम्हाला जरी वाटत बसलं की आम्हाला याची इच्छा होऊ नये, पण ते काही नाही. कर्माचं फल हे काय होत असतं तेच दाखवायचं. तेव्हा कर्मानुष्ठानकाली पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तरी कर्माचे फल होत नाही असं म्हटलेलं आहे ना. ते काही नाही. कर्माचं फल झाल्याशिवाय तुमची इच्छा असं होतं नसो. पुढे कारण कर्म फलिच्छे सहित हो, अगर फलिच्छे रहित हो, कर्म आपल्या फलांचा भोग निश्चित देणारच. ती तुमची इच्छा असं होतं तरी ते कर्म काय करणार. तुमचा पाय काट्यावर पडला किंवा अग्नीवर पडला, तुमची इच्छा असं होतं अग्नी आपलं काम केल्याशिवाय ते काय ना. त्याचा स्वभाव आहे जाळणे हा अग्नीचा काय. बरं का, तुम्ही एखादा प्रसाद म्हणून एखाद्या माणसाने तुम्हाला साखर दिली प्रसाद म्हणून, तरी साखर कशी लागेल. आणि लघवीच्या क्यूमध्ये उभे राहिले कुठं रांग लागते ना लघवीची, त्याच्यात उभे राहिले आणि एखाद्या माणसाने तुम्हाला साखर दिली तरी काय ते लागते. लघवीला चालला म्हणून काय कडू लागते का. फरक इतकाच की इच्छारहित कर्म करणारास अंतकरण शुद्धिरूप फल होते आणि इच्छेसहित कर्म करणारास केवळ स्वर्गादी भोग हेच फल मिळते. निष्काम कर्म असेल तर चित्तशुद्धी फल, सकाम कर्म असेल तर कर्मभोग. वाचा. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फल होत नाही. परंतु श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतोच. ते काही नाही. जोपर्यंत आणखी आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तुमची इच्छा असवत्व ते काही नाही. तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, ते कर्माची फलं काय करावं लागेल. पर्यायसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाल्याचं मिल्ले विंदिले सारंगधर झाला पुरंदर. एवढा मोठा इंद्र करा पण त्याला सुद्धा फळं काय करावं लागले. इंद्रा पडली भगेन नारद चुकला चाळ. ते काही नाही. कर्माचं फल काय केलं पाहिजे. मला मी भोगणार नाही एवढ्या म्हणण्याने काही काम भागत, ते भोगूनच काय करावं लागतं. एखाद्याच गुन्हेगाराने म्हटलं मी जेलमध्ये जाणार नाही, जमेल का ते. ते काही नसतं. बघा हात पुढे करा, चालू लागा. पुढे हा वेदांताचा सिद्धांत आहे. पण हे स्वर्गादी भोग त्या निरीच्छ पुरुषावर अवांतर फल आहे. त्यास चित्तशुद्धी झालेलीच आहे. योग्य कार्य श्रवणाधिक घडून ज्ञानद्वारा मोक्ष होईलच. एतावता अज्ञान्यास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफल भोगाची निवृत्ती होणार नाही. मग कर्मफल भोगाची निवृत्ती जर करायची असेल तर एकच उपाय आहे. कोणता उपाय. ज्ञान. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात नाही ज्ञानही न सदृशम. ज्ञानरूपी त्याला अग्नी म्हटलेलं आहे गीताकाराने. ज्ञानाग्नी भस्मसात करते. गवताच्या गंजा किती जरी असल्या आगपेटीची काडी लावली की गंजा शिल्लक राहते का संपून जाते. जसं यात भौतिक अग्नीमध्ये सामर्थ्य आहे तसं ज्ञानरूपी अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. तुमची किती संचित कर्म असलं ज्ञानाग्नी सर्व काय करते भस्मसात. म्हणजे नाही हे शक्ती कोणात आहे. नाही ज्ञान आहे ना सदृशम. पण ते ज्ञान कुठे मिळते. तद्विद्धी पर्यवेक्षण दिले. अरे काय सुंदर गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना. म्हणून कोणत्याच उपायाने आहे ना, दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मयोगाची निवृत्ती होणार नाही. आणखी थोडा दुसरा विषय आहे त्याचा विचार कधी करू.